नमस्कार. देश म्हणजे काय? हा प्रश्न आपल्याला खूप मोठा आणि गुंतागुंतीचा वाटतो नाही का? पण विचार करा, हीच संकल्पना 3-4 वर्षांच्या लहान मुलांना कशी समजावून सांगितली जात असेल. आज आपण मैत्री बालमनाशी या पुस्तिकेतल्या एका खूप छान कृतीमधून हेच समजून घेणार आहोत. तर आजच्या या विश्लेषणात आपण 5 सोप्या भागांमधून हा सगळा प्रवास पाहणार आहोत. आपण अगदी सुरुवातीपासून म्हणजे राष्ट्राची ओळख कशी करून देतात तिथून सुरुवात करू. मग देशाचं नाव आणि आपला झेंडा याबद्दल बोलू. त्यानंतर राष्ट्रीय प्रतीके, नकाशा आणि आपली संस्कृती यांसारख्या गोष्टी पाहू. आणि हो, सगळ्यात शेवटी या सगळ्यातून मुलं नक्की काय शिकतात तेही समजून घेऊ. या कृतीचं नावच बघा किती छान आहे. ओळख माझ्या भारत देशाची. नावावरूनच आपल्याला कळतं की ह्याचा उद्देश फक्त माहिती देणं नाहीये, तर मुलांच्या मनात आपल्या देशाबद्दल प्रेम निर्माण करणं, राष्ट्रीय प्रतीकांबद्दल आदर जागवणं आणि एक सामाजिक जाणीव निर्माण करण्याचा हा एक पाया आहे. आता बघा, याची सुरुवात किती हुशारीने केली आहे. मुलांना आधी विचारलं जातं, तुमच्या घराचं नाव काय आहे? आणि मग त्या ओळखीच्या, आपल्याशा वाटणाऱ्या कल्पनेला थेट देशाच्या नावाशी जोडलं जातं, भारत. यामुळे काय होतं? तर देश ही संकल्पना मुलांना अनोळखी किंवा भीतीदायक वाटत नाही. उलट ती आपल्या घरासारखीच जवळची वाटते. चला तर मग लहान मुलांच्या या राष्ट्रीय ओळखीच्या प्रवासातला पहिला धडा पाहूया. आणि तो सुरू होतो अगदी सोप्या आणि डोळ्यांना स्पष्ट दिसणाऱ्या गोष्टींपासून, म्हणजेच आपल्या देशाचं नाव आणि आपला राष्ट्रध्वज. पहिली पायरी एकदम साधी आहे, संवाद. शिक्षक विचारतात, आपल्या देशाचं नाव काय आहे? आणि मग वर्गातली सगळी मुलं एका सुरात उत्तर देतात, भारत. या छोट्याशा प्रश्न उत्तरामधून भारत हे नाव त्यांच्या मनात अगदी पक्क बसतं. आता येऊया आपल्या तिरंग्याकडे. इथे बघा, एकाच वेळी सगळे रंग नाही सांगितले जात. प्रत्येक रंगाची ओळख ही एका पायरीसारखी करून दिली जाते. पहिली पायरी केशरी रंग, मग येतो शांततेचं प्रतीक असलेला पांढरा रंग, त्यानंतर समृद्धीचा हिरवा आणि मग शेवटी निळ्या रंगाचं अशोक चक्र. किती सोपी पद्धत आहे नाही का? यामुळे मुलांचा गोंधळ होत नाही आणि प्रत्येक रंग व्यवस्थित लक्षात राहत. बरं, नाव कळलं, ध्वज ओळखता येऊ लागला. आता पुढे काय? आता वेळ आहे राष्ट्रीय प्रतीकांची ओळख करून घेण्याची. ही थोडीशी अवघड संकल्पना आहे नाही का? पण ती मुलांपर्यंत पोचवण्यासाठी निसर्गाची म्हणजे त्यांच्या ओळखीच्या गोष्टींची मदत घेतली जाते. इथे येते खरी गंमत, फ्लॅश कार्ड्सची. कल्पना करा, शिक्षिका एक सुंदरसं चित्र दाखवतात आणि एक कोड घालतात. सांगा पाहू, हा पिसारा फुलवून नाचणारा कोण? बघा, या एका प्रश्नाने मुलांची उत्सुकता कशी ताणली जाते आणि ती स्वतःहून उत्तर शोधायला लागतात. आणि मग सगळी मुलं उत्साहाने ओरडतात, मोर. तेव्हा शिक्षक सांगतात, अगदी बरोबर, पण हा फक्त एक सुंदर पक्षी नाहीये, हा आहे आपला राष्ट्रीय पक्षी. पाहिलंत? एका ओळखीच्या पक्षाला थेट राष्ट्रीय सन्मानाशी जोडलं जातं आणि मुलांच्या मनात पहिलं प्रतीक तयार होतं. आणि हाच खेळ मग पुढे चालू राहतो. पट्टेवाला कोण? वाघ. तो आहे आपला राष्ट्रीय प्राणी. पाण्यात उमलणारं सुंदर फूल कोणतं? कमळ. ते आहे आपलं राष्ट्रीय फूल. प्रत्येक वेळी एक सोपा प्रश्न आणि त्याला जोडलेली एक राष्ट्रीय ओळख. या पद्धतीने ही संकल्पना मुलांच्या मनात अगदी सहज रुजते. आणि या सगळ्या प्रतीकांसोबतच मुलांना एक शक्तिशाली घोषणा शिकवली जाते, जय हिंद. याचा सोपा अर्थ आहे, आपल्या भारताचा विजय असो. या एका घोषणेतून त्यांच्या मनात देशप्रेमाची एक छोटीशी पण महत्वाची ज्योत पेटवली जाते. ओके, तर आतापर्यंत नाव, झेंडा आणि प्रतीकं हे सगळं झालं. आता मुलांचं जग थोडं मोठं करण्याची, त्याला अधिक व्यापक करण्याची वेळ आली आहे. आणि या टप्प्यात त्यांना ओळख करून दिली जाते देशाच्या नकाशाची आणि आपल्या सांस्कृतिक विविधतेची. नकाशा दाखवणं हा खरंच एक खूप महत्वाचा क्षण आहे. कारण आतापर्यंत जो भारत फक्त एक शब्द होता, त्याला आता एक आकार मिळतो, एक चित्र मिळतं. मुलांना कळतं, अरे वा, म्हणजे आपला देश असा दिसतो आणि या नकाशावर आपण कुठेतरी राहतो. ही भावना खूप मोठी आहे. आणि मग येतो भारताचा आत्मा, म्हणजे विविधतेत एकता. मुलांना चित्रांमधून सांगितलं जातं की कोणी पंजाबी कपडे घालतं, कोणी साडी नेसतं, कोणाची भाषा वेगळी, कोणाचे सण वेगळे, पण हे सगळं असूनही आपल्या सगळ्यांची एक ओळख आहे आणि ती म्हणजे आपण सगळे भारतीय आहोत. ही शिकवण खूप मोलाची आहे. आणि मग सगळ्यात शेवटी राष्ट्रगीत, जनगण मन.
पण इथे गाण्यापेक्षाही जास्त महत्वाचं काय शिकवलं जातं माहितीये? तर ती आहे शिस्त, आदर. राष्ट्रगीत सुरू असताना सावधान स्थितीत स्थिर उभं राहणं. देशभक्ती केवळ मनात असून चालत नाही, ती आपल्या कृतीतूनही दिसायला हवी. हा संस्कार इथेच रुजवला जातो. तर मग या सगळ्या खेळातून, गाण्यांमधून, चित्रांमधून मुलांनी नेमकं काय मिळवलं, काय साध्य झालं? चला, पटपण एक आढावा घेऊया. यातून 4 मुख्य गोष्टी साध्य होतात. पहिलं, मुलांमध्ये मी भारतीय आहे ही राष्ट्रीय ओळख निर्माण होते. दुसरं, त्यांचं सामान्य ज्ञान वाढतं. तिसरं, अर्थातच रंगांची ओळख पक्की होते. आणि चौथं, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, ते म्हणजे आदर आणि शिस्तीचे संस्कार त्यांच्यावर होतात. म्हणजे ही कृती फक्त माहिती देत नाही, तर मुलांची भावनिक आणि सामाजिक वाढ सुद्धा करते. तर मग शेवटी प्रश्न हाच आहे की काही चित्र, एक गाणं, एक नकाशा एवढ्या साध्या गोष्टींमधून खरंच एका लहान मुलाच्या मनात नागरिकत्वाची पहिली बीजे रोवली जाऊ शकतात का? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?